श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ यांनी काल जे परिपत्र काढलं होतं 3477 रुपयाचं, 3400 रुपये देणार आणि 77 रुपये नंतर देणार, हे ज्यावेळी आमच्या हातामध्ये परिपत्रक आलं त्यावेळी आम्ही आज सकाळी सर्वच कार्यकर्त्याशी चर्चा करून आम्ही यामध्ये मीटिंग घेतली आणि त्याला आम्ही आमचा विरोध दर्शवला। त्यानंतर कारखाना आणि शेतकरी संघटना यांची चर्चा झाली। या चर्चेमध्ये दत्त कारखान्याने 3500 रुपये देण्याचं मान्य केलं। आत्ता 3400 आणि कारखाना समजाच 100 रुपये असा सर्वसमावेशक असा तोडगा या ठिकाणी आपण काढलेला आहे। दत्त कारखान्याला चालू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं यामध्ये मान्यता दिली आहे। ही सर्व चर्चा राजू शेट्टी साहेबांच्या बरोबर आम्ही चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय आम्हाला मान्य आहे। ज्या कारखान्याने 3400 रुपयेच्या आत त्यांची FRP बसते त्या कारखान्याने 3500 रुपये दर द्यावा आणि ज्यांची FRP 3400च्या वरती बसते त्यांनी त्या FRP आधी 100 रुपये द्यावेत अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठरवलेलं आहे। आणि जे कारखाने 3500 रुपये देणार नाही, त्यांची FRP 3400च्या आत आहे, त्या कारखान्यांना मात्र आम्ही त्यांची वाहनं अडवणार आणि तो तोडगा निघेपर्यंत आमचं हे आंदोलन असंच चालू राहणार। दत्त कारखान्यापुरतं आमचं हे आंदोलन संपलेलं आहे। त्या ठिकाणी आम्ही सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते साहेबांची चर्चा करून आपण निर्णय आणि यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हा निर्णय घेत असताना शिरोळ गावामधील जे काही गरजवंत शेतकरी म्हणून जे एक चळवळ उभी राहिली त्यातील काही प्रमुख मुलांशी चर्चा करून हा मी निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर गेल्या वर्षीची जी आमची मागणी 200 रुपये होती त्याची RSA प्रमाणे जो काही हिशोब निघेल तो सुद्धा भविष्यामध्ये कारखान्याने देण्याचं मान्य केलेलं आहे। दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतदादांसोबत आमची चर्चा झाली आहे। RSA प्रमाणे निघणारी सुद्धा काही रक्कम असेल तर ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची त्यांची तयारी आहे। आणि या सर्व चर्चांती दत्त विरुद्धचं स्वाभिमानीचं आंदोलन आम्ही थांबवत आहोत आणि 3400 अधिक 100 रुपयाला राजू शेट्टी साहेबांच्या मान्यतेनं आम्ही परवानगी देत आहोत।